10वी नंतर काय? आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला। 11वी 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटिग्रेटेड बॅच। इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी। सलग 5 वर्षाची 100% निकालाची यशस्वी परंपरा। सिंधुदुर्ग अकॅडमी। आमचे कोर्सेस IIT JEE नीट MHT CET स्टेट बोर्ड। सिंधुदुर्ग अकॅडमीच का? IIT JEE नीटचे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा। हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमीमध्ये। शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान, डिजिटल पॅनल, अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर, सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब, सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय। त्वरा करा, प्रवेश सुरू झाला आहे। मर्यादित जागा, प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य। आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी, पुष्पसेन ज्ञानपीठ, मुंबई गोवा हायवे, ओरोस, वाडी हुमरमळा। संपर्क 8007 93 31 86, 91 58 78 83 45, 87 88 10 18 53। फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते। मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पूरसदृश्य स्थिती। घरात, रस्त्यात, शेतीत, बाजारपेठेत शिरले पाणी। रविवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाने कहर केला। अक्षरशः धो कोसळणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे। रस्त्यात पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। कुडाळ ओरोस रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे। पोलीस प्रशासन, नागरिक ठिकठिकाणी मदतीला धावून जात आहेत। मदत कार्य सुरू आहे। काही तासातच पावसाने भयंकर परिस्थिती निर्माण केल्यामुळे खारेपाटण बाजारपेठेत पाणी शिरले व गंभीर परिस्थिती निर्माण झाली। कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांनी मदत कार्यात सहभाग घेतला, तर बेपरवाहीपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवरती धरले। तलाठी कुठे बाकीच्या वेळी बरं येणार सगळे वाळूची गाडी, खडीची गाडी असली सगळ्यांना बोलायला सांगितलं म्हणतात कसं लावून त्याबरोबर। आज सोमवारी शाळांना या निमित्ताने सुट्टी देण्यात आलेली आहे। ढगफुटीमुळे पावसाने हाहाकार माजवलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती पाणी आलं आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती आढळून येते आहे। ओरोसमध्ये अंगणवाडीसह अनेक घरामध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे। पाणी गेलं बघा ना एवढं पाणी आपत्कालीन व्यवस्था आहे आपली काय व्यवस्था इथे आपलं मुख्यालय आहे की 1 किलोमीटरवर झालं तर काय करणार आपण आणि आम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार हे असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे असं आहे एवढं बाकी काही
हे दाखवण्याची ही आपत्कालीन व्यवस्था आमच्या ना नुसतं ते सामान जरी घरात नेऊन बाहेर काढलं असतं ना ओके आम्ही आनंदी नाही अरे माणसं काही कोणी आणले नाही आपण स्वतः माणसं गेली आता व्यवस्था केली पाहिजे त्यांनी स्वतःहून जाऊन असतो आता काय करणार आहे सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या सर्कलला तलाट्यांना बोलवा याबरोबर बोलवा सगळे वीज काढून घ्या आपण व्यवस्था केली पाहिजे आपत्कालीन व्यवस्था आता कोण कोण येणार ते आम्हाला सांगा तलाठी आणि तुमच्या ते सदस्य वगैरे त्यांना आम्ही त्यांची नावं घ्या तुमच्या कोण कोण पाणी आता केवढं येते बघा आणि दुसरं ना कुठे गेला इकडे भिंत बघू नये ह्याच्याकडे एवढी घरं पाणी इकडे असेल तर भिंत त्यावर निश्चित करून पोचवून टाका भिंतीकडनं पाणी 1 वाजता पाणी आलं आता तुमचे सर्कल आहेत ते अर्ध्या तासापूर्वी आलं आणि तुम्ही आता आला हे लोक बघा ते कशी बसले आहेत त्यांना आता काय करायचं सांगितलं तुमची याची टीम पण कुठे गेले फिरायला कोल्हापूर प्रांत कुठे गेले ते माहिती नाही आणि सर्कल नाही तलाठी कुठे गेला आणि याची टीम पण आली नाही तुम्ही काय नाही तुम्ही ते इथलं कोणीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे होतं ना ते जेवणाची व्यवस्था केली पाहिजे आता घरं काय पण नाही वीज काढली पाहिजे आता हा सर्कल आता आला आता तुमच्या लोकांनी आता किती लोकांनी आहेत ते मोजले तर पाहिजे ना लोक पण आहेत म्हणून नाही पटकन नाही लिस्ट नाही तुम्ही काय करा तालुक्यातले सगळे सर्कल आणि तलाट्यांना बोलवा ताबडतोब आम्ही थांबतो इथे कधी येतात ते बघतो आणि तुम्ही हलू नका इथे सगळ्यांना लोकांना शिफ्ट झाल्याशिवाय तुम्ही हलू नका त्याला जिल्हाधिकारी आज सगळीकडे लोक हे करतात ते कोल्हापूरला माझ्या मारतात फिरी मारतात सकाळपासून पाऊस काय ताबड 1 तासात पाणी येऊ नये 1 वाजल्यापासून पाणी येत आहे आणि ताजमहल इकडे तिकडे होतं आता 4 तास होऊन गेले तरी कधीच पाणी यायचं ना आतमध्ये आता 1 मिनिट सर्कलांशी बोला तुम्ही सर्कलांशी बोला एकही माणूस आला नाही वाढीत गेलो म्हणतात कुठे होता इथे 1 किलोमीटर तुमच्या एरिया नाही 1 किलोमीटर यायला तुम्हाला 4-5 तास लागतात त्या लोकांना कोणी बघणार काय पाहून केलं नाही खोटा इथे 4 वाजता मी आलो आणि तुम्ही 7 वाजता येत आहे तहसीलदार तुमचे 6 वाजता येत आहेत आणि 1 किलोमीटर सुद्धा तुमचा एरिया नाही कलेक्टर तुमचे फिरायला गेले सर्कल तुमचा तलाठी किती तलाठी आहे तिथे 1 तलाठी इथे आला नाही होता मागासपासून काय मदत करणार त्यांना आता आली काय इथे एनडीआरएफची टीम तिथे झोपून ठेवली आहे तिथे ती टीम इथे यायला नको सांगा बघ्या 50 घरात लोकांचे पाणी गेले 50 कुटुंब रस्त्यावर तुम्ही एकाची व्यवस्था केली नाही गेली अरे सर्कल तू कधी आलास असं सांग त्यांना किती वाजता आला ते सांग त्यांना आलो म्हणून आणि हे सांगता आता आलो म्हणून खोटं काय ते सांगताय एनडीआरएफ सांगताय उगाच आपले सगळे सांगताय आणि इथे काय करत नाहीत ते लोकांनी स्वतःहून स्वतःची व्यवस्था केली आहे आता काय काय करणार ते लिहून द्या आम्हाला काय काय करणार तुम्ही आणि कोण असणार ते सांगा थांबतो इथे बोगस कुठले तरी काय